मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी अंदोरा येथील सुमन तांबारे या आजींच्या घरी आपण आलेलो आहोत. त्यांना गेल्या 1 महिन्याखाली आपण ऑर्थोडॉक्स, थंडरब्लास्ट आणि ब्रेनडॉक, तुलसी, पंचतुलसी, जेसीवाई आणि डेंटोडॉक दिलेलं होतं आणि आयडॉक ड्रॉप पण डोळ्यात टाकण्यासाठी दिलेला होता. आजींची उजवी जी बाजू आहे खांद्यापासून टाचापर्यंत पूर्ण पेन करत होते आणि मनका आणि कंबर दुखत होते. तर आता आपण आजींनाच विचारू की त्यांना ह्या महिनाभरामध्ये काय फरक पडला. आजी काय सांगताल तुम्ही आता काय काय म्हणजे तुमचे परिवर्तन काय झाले समजा औषध घेतल्यापासून? मला मी नमस्कार जवळ ये नमस्कार ना थोडं. मी माझ्या औषध घेण्यापूर्वी माझे पाय उजवी बाजू खांद्यापासून टाचेपर्यंत अगदी असह्य वेदना असायच्या आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय खाली एकदम असं गळून गेल्यासारखं व्हायचं. मला उठावा अशी इच्छा व्हायची नाही, चालावा असं एकदम निरुत्साही मी असायचे. पण आता हे औषध घेतलं आणि मला ते कसं घ्यायचं हे ते समजावून सांगितलं. 2 टाइम नियमित मी सांगितल्याप्रमाणे डोस घेत आहे सध्या आणि मला आता 20 दिवस झालं औषध घेते. त्यावेळेस पासून असा मला माझं चैतन्य आल्यासारखं वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि मला उत्साही वाटतंय. आणि मी आता जास्त नाही तरी 200-300 फूट मी चालू शकते, फिरू शकते आणि उत्साही आहे. तर मला 30% चांगलाच रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला आहे आणि मला खात्री आहे की मी 3-4 महिने जर औषध घेतलं तर 100% मला चांगला रिझल्ट येईल अशी माझी स्वतःची खात्री आहे. आजीबद्दल आजी खूप खूप धन्यवाद. आमची कंपनीच कसं आहे की समोरच्या पेशंटला म्हणजे घरामध्ये जेवढे पेशंट आहेत त्यांना निरोगी करण्याचं काम आपली संस्था करते. आणि संस्थेचं नाव तुम्हाला माहिती आहे काय आहे ते? AWPL अस्क्लेपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून संस्था आहे. तर आजींना आपण गेल्या 22 दिवसाखाली पूर्ण औषधांचा डोस दिलता. आजींना अशा वेदना जवळजवळ खांद्यापासून ते टाचेपर्यंत खाली अशा खूप वेदना होत होत्या. मनका दुखत होता, कंबर दुखत होती. आणि आयडॉकचा काय फरक पडला का डोळ्याला? हो, अगोदर माझे डोळे कचकच करायचे, जड पडायचे आणि सारखं मला असं झोपीतून उठल्यासारखं आणि अर्धवट झोप झाल्यासारखा भास व्हायचा. परंतु आता ड्रॉप टाकल्यापासून माझे डोळे असे हलके पडले, जडपणा कमी झाला आणि उत्साही वाटतंय, फ्रेश वाटतंय. बराच बदल झालेला आहे. मित्रांनो खूप खूप धन्यवाद आजींचे. आमचे मित्रच म्हणायला हरकत नाही पण गुरुबंधू, मोठे वडील बंधू आहेत, डॉक्टर संदीप तांबारे यांच्या मातोश्री आहेत आणि त्यांना खूप असा रिझल्ट चांगला आलेला आहे. परंतु आणखी त्यांची ट्रीटमेंटची जे काय समजा पुढचे दिवस आहेत ते खूप आणखी पुढे आहेत. त्याच्यामुळे त्यांची पूर्ण मात्रा ज्यावेळेस होईल त्यांना ह्याच्यापेक्षा आणखी चांगला रिझल्ट भेटणार आहे. तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायची विनंती आहे की आपली कंपनी फक्त समोरच्या आजारी पेशंटला औषध देऊन त्याच्याकडून पैसे घेण्यापुरती नाही, त्याला समाधान आहे का, त्याच्यामध्ये परिवर्तन होते का, त्याचा आजार बरं होतोय का, हे ताकद आपल्या AWPLच्या प्रोडक्ट मध्ये आहे मित्रांनो. आणि आज समजा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ठिकाणी सुमन आजी ज्या की कळंब तालुक्यातील अंदोरा येथील आहेत. आज त्यांनी त्यांच्या स्वतः तोंडून सांगितलं त्यांची 22 दिवसाच्या अगोदरची काय अवस्था होती आणि AWPLचे प्रोडक्ट घेतल्यानंतरची काय अवस्था आहे. तर एवढंच सांगतो आणि थांबतो. जय अस्क्लेपियस, जय अस्क्लेपियस, जय अस्क्लेपियस, घर घर अस्क्लेपियस. धन्यवाद.